स्ट्राइकर एंड के ऊपर तेजस, नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर विशाल नजर आते हुए। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, लॉन्ग ऑन की रीजन में शॉट को खेला, जरूर वहां पर कोई खिलाड़ी नजर नहीं आता हुआ। गेंद जाएगी वन बाउंस, सीमा पार, शानदार चार। चाहो तो हमको इंदर छह रन, एक विकेट के नुकसान पर। हेलो से प्रेक्षक वर्ग, सामना सुरू असताना कोणी मैदानाच्या मधून जायचं नाहीये. प्रेक्षकांना विनंती आहे, केलोनी गावातील काही प्रेक्षक असतील, काही बाहेरचे प्रेक्षक असतील, आपण कोणी सामना सुरू असताना मैदानाच्या मधून जायचं नाहीये, विनंती असेल आपणाला. आपण सहकार्य करा प्लीज. त्यानंतर ओमकारजी अशोक पाटील, केलोनी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य यांच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं आर्थिक पाठबळ लाभलेलं आहे. तर आयोजकच्या वतीनं पुन्हा एकदा मी ओमकारजी अशोक पाटील साहेबांचं पुन्हा एकदा ऋणी आहे. धन्यवाद. तर पुन्हा विनंती असेल प्रेक्षकांना की आपण जो पिंक कलरचा जो पट्टा आहे, निश्चितच सीमारेषा रेखांकित करणारा पट्टा जो तुम्ही पाहताय, त्या पट्ट्याच्या पाठीमागे जाऊन बसायचं आहे. विनंती असेल, चला उठा मित्रांनो. युट्यूब लाईव्ह वरती स्पर्धा निश्चितच टेलिकास्ट केली जाते, आपण दिसताय. मी सातत्याने तुम्हाला सूचना करतोय, आपण लागलीच उठायचं तिथून. त्यानंतर आई भवानी मेडिकलचे निश्चित प्रोप्रायटर राहुलजी धनाजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेसाठी रोख रक्कम 500 रुपयाचं आर्थिक पाठबळ लाभलेलं आहे. तर निश्चितच पुणे शहर आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून मी आपला ऋणी असणार आहे. धन्यवाद. ओ टू यू कॉम्बॉक्स. तो जरूर ओवर नंबर दूसरा फेंकने के लिए पराग, गेंदबाज मार्क पर तैयार। राइट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद जरूर काफी अच्छा शॉट, गेंद हवा में नजर आती हुई, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, एक और विकेट मिलता हुआ नजर आएगा। बल्लेबाज की पारी समाप्त। बैक टू पैविलियन।
के बाद विकेट मिलता हुआ नजर आया। नए बल्लेबाज आते हुए आदेश मोकल, नए बल्लेबाज नंबर 4 पर बल्लेबाजी करते हुए गेंदबाजी मार्ग पर जरूर नजर आते हुए पराग। पराग डुंगीकर गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए फिर एक बार तैयार रहेंगे। इस बार ये गेंद जरूर वहां पर शॉट खेलने की कोशिश तो जरूर थी, लेकिन बैकवर्ड रीजन में खराब फील्डिंग हुई। सिंगल रन आसानी के साथ पूरा किया। दूसरे के लिए जरूर चेष्टा कर रहे थे। ये बल्ले से रन यहां पर मिलती हुई नजर आएगी। सिंगल की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ नजर आएगा। रन स्कोर कार्ड के ऊपर 7 रन लगते हुए जरूर वहां पर कैच का मौका था बल्ले फील्डर को, लेकिन गेंद तक पहुंच नहीं पाए। 1 रन मिलते हुए पराग फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर तैयार है। साइड चेंज की जा चुकी है। अब राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे। राइट आर्म राउंड विकेट से विशाल के लिए गेंदबाजी करेंगे। इस बार ये गेंद फुल टॉस गेंद थी, काफी अच्छा शॉट। खिलाड़ी जरूर वहां पर कोशिश करेंगे। अच्छी फील्डिंग लेकिन खराब थ्रो। जल्दबाजी में ये थ्रो किया और जरूर वहां पर कोई खिलाड़ी नहीं था। 2 रन इस गेंद के ऊपर मिलते हुए 2 की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ जरूर नजर आएगा। 9 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 9 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए जो लेट आए हुए दर्शक है उनको जरूर बताना चाहूंगा, मुकाबला मैदान के अंदर जारी है। जय वागरेश्वर पिरकोन और उनके खिलाफ खेलते हुए 9 स्टार केगांव टीम। फिर एक बार गेंदबाज तैयार। इस बार देखिए अच्छा शॉट, वहां पर खिलाड़ी कोशिश करते हुए सिंगल रन आसानी के साथ मिलती हुई। सिंगल की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ धीरे धीरे कर अब टोटल पहुंचता हुआ 10 के ऊपर। ओवर नंबर दूसरा जारी है। जरूर इस टूर्नामेंट की बात करेंगे जहां पर सेकंड बैटिंग करने वाली टीम को ज़्यादा बेनिफिट नजर आता हुआ, और इस मैच में भी जरूर पहले बैटिंग करते समय दिक्कतें पैदा हो रही है टीम पिरकोन को, लेकिन दिगाटी टीम है जिन्होंने पहले बल्लेबाजी करते समय इस मैच में जीत दर्ज की है। फिर एक बार गेंद हवा में नजर आती हुई, गेंद के नीचे खिलाड़ी, आसान सा कैच वहां पर छोड़ा और जरूर यहां से जीवन दान मिलता हुआ नजर आएगा। हरल्यानंतर याच्या उपट्या घाला 4-5 पहिल्या त्याला मॅच गेली भोसड्यात। डीजे मास्टर थैंक यू। देखिए डीजे मास्टर अरे कॅच कोणता सोडला होता दादा? हां, दशरथ जी पाटिल साहब का ये आवाज और डीजे मास्टर बताते हुए आसान सा कैच छोड़ा था और डीजे की झलक सबसे अलग नजर आती हुई। बल्लेबाज को जीवन दान दिया आदेश को। स्ट्राइकर एंड के ऊपर नजर आएंगे अब बल्लेबाज विशाल। और अब जरूर अभी मुझे जानकारी मिलती हुई आदेश इस खिलाड़ी को मैन ऑफ द सीरीज के 2 बाइक जीते इस खिलाड़ी ने। इस बार देखिए काफी अच्छा शॉट विशाल द्वारा, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। विशाल के बल्ले से आता हुआ दमदार छक्का। बल्लेबाज को आदेश को जीवन दान मिला, लेकिन विशाल इस खिलाड़ी के हौसले बढ़ते हुए नजर आए। अंतिम गेंद के ऊपर चक्का धागा और 17 रन स्कोर कार्ड के ऊपर नजर आते हुए आदेश को जीवन दान देना काफी महंगा साबित हो सकता है केगांव टीम के लिए। मैन ऑफ द सीरीज के 2 बाइक अपने नाम करने वाला ये खिलाड़ी है। हर टेनिस क्रिकेट का सपना होता है कि मैन ऑफ द सीरीज की बाइक मुझे मिल जाए, लेकिन इस खिलाड़ी के नाम 2 मैन ऑफ द सीरीज के बाइक है। काफी बड़ा खिलाड़ी है, पिरकोन टेनिस क्रिकेट का यह चमचमता सितारा है। और जरूर इस टूर्नामेंट में मैन ऑफ द सीरीज के लिए गोल्डन चेन दी जाएगी हमारे आयोजनकर्ताओं द्वारा। अभी मुझे जानकारी मिलती हुई जरूर पिछले हफ्ते में जो टूर्नामेंट हुई थी उस टूर्नामेंट की चैंपियन टीम रही है पिरकोन टीम। इस बार देखिए हल्के हाथों से खेला, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी तैनात, धोखा हो सकता है, लेकिन वहां पर गुड रनिंग बिटवीन द विकेट। आदेश इस खिलाड़ी द्वारा 2 रन यहां पर पूरे होते हुए नजर आएंगे। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचती हुई 19 रन
2 विकेट के नुकसान पर। 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। आदेश मोकल फिर एक बार स्ट्राइक रेंज के ऊपर नजर आएंगे। फिर एक बार विपुल तैयार। विपुल की ये गेंद स्लॉक स्वीप किया, वहां पर खिलाड़ी जरूर कोशिश करेंगे लेकिन बनेंगे दर्शक। गेंद जाएगी सीमा पार। आदेश के बल्ले से आता हुआ ये 4। जरूर इस टूर्नामेंट का रूल है 10 टीमें खेल रही है, जिस टीम के हाईएस्ट स्कोर रहेंगे उस टीम को बाय दी जाएगी। और अभी तक का हाईएस्ट स्कोर तुरमाले टीम ने बनाया 45 रन। और जरूर 45 से ज्यादा अगर कोई टीम रन बनाती है तो उनको बाय दी जाएगी। फिर एक बार विपुल तैयार, स्टेप आउट हुए थे, डंडी खुल होती हुई नजर आई और पिरकॉन टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा खिलाड़ी यहां पर मैदान से बाहर होता हुआ नजर आएगा। आदेश बैक टू पैविलियन। चल ओडी संघाचे प्रमोद करत आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। या दरम्यान आपण घेऊया विशेष सन्मान। न्यू अग्री कट्टा हॉटेलचे मालक निश्चितच गणेशजी घुरवी साहेबांसोबत आपण येथे शुभ सन्मान घेतोय। भारत ठाकूर साहेबांना विनंती असेल, चला गणेश घुरवी साहेबांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे। आपला मात्र हा विशेष सन्मान घेतोय आपण। न्यू अग्री कट्टा हॉटेलचे मालक सर्वे सर्वा गणेशजी घोरवी साहेबांचा हा विशेष सन्मान आपण घेतोय। बाराजी ठाकूर साहेबांच्या पवित्र शुभ असते गणेशजी घोरवी साहेबांना मात्र शुभ सन्मानित केले जाईल। ट्वेंटी रन 23 रन स्कोर कार्ड के ऊपर, 3 विकेट मैदान से बाहर हुए। ओवर नंबर तीसरा जारी है। तीसरे ओवर की 3 गेंदों का खेल समाप्त होता हुआ नजर आ रहा है। विपुल ठाकुर फिर एक बार तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार ये गेंद विपुल ठाकुर की गेंद हवा में नजर आती हुई, गेंद के नीचे खिलाड़ी नहीं करेंगे गलती। एक और झटका फिर कौन टीम को बल्लेबाज फिट नजर आते हुए यहां से। इस बार देखिए काफी अच्छा शॉट वहां पर आता हुआ। विशाल की क्या बल्लेबाजी हो रही है मैदान के अंदर। ये दूसरा छक्का विशाल के बल्ले से आता हुआ। डीजे
तर सन्माननीय हिरामनजी पाटील साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक मिळाले. आम्ही त्यांचं मनपूर्वक आभारी आहोत. सन्माननीय हिरामनजी पाटील साहेब जे सामाजिक कार्यकर्ते आहेत केलवणे गावचे आणि त्यांच्या माध्यमातून 1111 रुपयांचे आम्हाला डोनेशन प्राप्त झाले. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. ओवर नंबर 4 मैदान के अंदर जारी होगा. गेंदबाजी की भागदौड़ विवेक ठाकुर गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आ रहे हैं. वहां पर जरूर बैठक शॉट जरूर खेला था. सिंगल पूरा किया, दूसरे की कोशिश और दूसरा भी रन यहां पर पूरा होता हुआ. 2 की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ नजर आएगा. 32 रन 32 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए. तर नक्कीच सन्माननीय हिरामनजी पाटील यांच्या वतीनं 5000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालंय. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. सन्माननीय हिरामनजी पाटील साहेब यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभारी आहोत. इस बार देखिए इस गेंद को जरूर टैप करना चाहते थे लेकिन सिंगल रन आसानी के साथ पूरी होती हुई. स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज विशाल नजर आएंगे. अभिजीत जो अनफिट होने के बाद भी मैदान के अंदर गांव के लिए खेलते हुए नजर आ रहे हैं. जरूर ब्लड जरूर वहां पर पैर से आता हुआ नजर आ रहा है लेकिन उसके बावजूद भी आज गांव के लिए मैदान के अंदर ये खिलाड़ी नजर आते हुए. जरूर विवेक ने विशाल को जीवन दान दिया था और अब उन्हीं को गेंदबाजी करते हुए नजर आएंगे. पहली गेंद के ऊपर 3 रन खर्च करते हुए नजर आए विवेक ठाकुर. अभी भी 4 गेंदों का खेल बाकी है इस ओवर का. स्ट्राइकर एंड के ऊपर विशाल. इस बार देखिए काफी अच्छी गेंदबाजी होती है, रफ्तार भरी गेंदबाजी. टप्पा खाने के बाद उछाल था इस गेंद में. बल्लेबाज विशाल इस गेंद को समझ नहीं पाए और यहां से डॉट गेंद होती हुई नजर आ रही है. ओवर दी विकेट से इस बार यह गेंद जरूर अक्रॉस दी लाइन खेलने की कोशिश वहां पर थी. सिंगल रन मिलती हुई नजर आ रही है. सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ नजर आएगा. 35 रन 35 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए इस ओवर की अंतिम गेंद शेष है. विवेक ने काफी अच्छी गेंदबाजी की है. चौथा ओवर फेंकना इतना आसान होता नहीं है लेकिन विवेक ने वो कारनामा अभी तक यहाँ पर कर दिखा है. 5 गेंदों में 5 रन खर्च किए लेकिन आपका ओवर खराब होने के लिए एक गेंद भी काफी होती है और अब जरूर एक गेंद अभी भी इस ओवर की बाकी है. इस गेंद के ऊपर कितने नंबर्स आएंगे ये जरूर यहां से देखा जाएगा. विशाल 9 गेंदों में 17 की पारी अभी तक खेलते हुए नजर आ रहे हैं. इस ओवर की अंतिम गेंद. इस बार देखिए काफी अच्छा शॉट विशाल के बल्ले से. मैंने कहा था कि ओवर जरूर खराब करने के लिए एक गेंद भी काफी होता है. 5 में 5 खर्च किए थे. इस गेंद के ऊपर छक्का आता हुआ. अब 6 गेंदों में 11 रन खर्च करते हुए यहां से नजर आए. चौथे ओवर की समाप्ति हुई. 4 ओवर के समाप्ति के बाद पिरकॉन टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचती हुई नजर आएगी 41.
हिंदवी 11 दहिवली टीमचा कॅप्टन आणि अजनबी ओवले टीमचा कॅप्टन. आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि या स्पर्धेमधला नियम आहे 10 संघ खेळत आहेत. ज्या संघाच्या धावा जास्त असतील त्या संघाला नक्कीच बाय दिली जाईल आणि नक्कीच सेकंड राऊंडमध्ये त्या संघाला बाय नसणार आहे, हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच. दहिवली टीमचे कॅप्टन आणि अजनबी ओवले टीमचे कॅप्टन टॉससाठी लगेच संपर्क साधा. 4 ओवर की समाप्ति हुई. 4 ओवर की समाप्ति के बाद 41 रन स्कोर कार्ड के ऊपर 4 विकेट जरूर मैदान से बाहर हुए. ओवर नंबर 5 स्लॉग ओवर की गेंदबाजी यहां पर करते हुए नजर आएंगे गेंदबाज प्रीत ठाकुर गेंदबाजी करते हुए नजर आएंगे. स्ट्राइक रेंज के ऊपर अभिजीत 4 गेंदों में 5 रन खर्च करते हुए नजर आए. अभिजीत गावंड स्ट्राइक रेंज के ऊपर. शॉर्ट पिच गेंद थी, वहां पर जरूर प्रहार करना चाहिए था लेकिन सिंगल रन वहां पर जरूर मिलती हुई नजर आएगी. विशाल को जरूर वहां पर अब चेष्टा करने की कोई जरूरत नहीं है क्योंकि विशाल के बल्ले से काफी अच्छे रन आ रहे हैं. तो जरूर विशाल जितने देर तक स्ट्राइक पर रहेंगे उतनी अच्छी बात रहेगी पीरकॉन टीम के लिए. टोटल रन संख्या 42 रन स्कोर कार्ड के ऊपर अभी तक का. अगर अब हाईएस्ट टोटल की बात करेंगे तो 45 रन इस टूर्नामेंट की जरूर आज की रात के हाईएस्ट टोटल है. दोनों टीम के कप्तान यहां पर आते हुए टॉस किया जाएगा. इनिंग्स ब्रेक में जरूर टॉस किया जाएगा. गेंदबाज प्रीत फिर एक बार तैयार. इस बार देखिए ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप गेंद फेंकी थी. अंपायर का वाइड का इशारा था. अतिरिक्त में यहां पर इजाफा होता हुआ टीम की टोटल रन संख्या एक के साथ बढ़ती हुई 43 रन 43 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए. इस ओवर की 5 गेंदें अभी भी शेष है और पहली एक्स्ट्रा की गेंद फेंकते हुए नजर आए प्रीत ठाकुर. इस बार देखिए वहां पर बैट का किनारा लगता हुआ विशाल मैदान से बाहर होंगे. बड़ा झटका लगता हुआ टीम पीरकॉन को. मास्टर काफी अच्छी डीजे मास्टर की भूमिका में नजर आते हुए हमारे डीजे ऑपरेटर और काफी अच्छा आवाज यहाँ पर डीजे सैम बॉयज करण वहां पर बजाते हुए नजर आ रहे. डीजे बॉब गेंदबाज प्रीत. शॉर्ट पिच गेंद जरूर वहां पर फेंकी थी. अंपायर का इशारा था वाइड का. एक्स्ट्रा वहां पर रन मिलेगी टीम पीरकॉन को. एक के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ 44 रन स्कोर कार्ड के ऊपर. जरूर दोनों टीम को एक एक रिव्यू दिया जाता है लेकिन अब ये पहले आपको जरूर बताना चाहिए था. जरूर रिव्यू लिया है गेंदबाजी करने वाली टीम ने. चेक किया जाएगा वाइड का. सन्माननीय विद्याधरजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी सन्मान केलं जाईल. मी विनंती करतो आमचे नक्कीच आयोजक सन्माननीय आयोजक विद्याधरजी म्हात्रे ओवले टेनिस क्रिकेटचे एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्यांची ओळख त्याचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल. विद्याधरजी म्हात्रे साहेबांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जात आहे.
दोन्ही टीमसाठी नक्कीच आपण एक एक रिव्ह्यू एक इनिंगसाठी दिलेला आहे. टॉस आपण करूया. आपल्याकडे बेल आहे. दैवली टीमचे कॅप्टन आणि ओवली टीमचे कॅप्टन. चला टॉस करूया आपण. पंचांचा इशारा आलाय वाईटचा. वाईट धाव आहे. वाईटची नक्कीच एक धाव त्रिकोण संघासाठी वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन दैवली आणि ओवले संघ टॉस केला जाईल. टॉस बॉक्समध्ये गेंदबाज प्रीज तैयार थे. वहां पर जरूर अच्छा हिट नजर आया था लेकिन खिलाड़ी तैनात थे. विकेट मिलेगा. एक और झटका लगता हुआ त्रिकोण टीम को. टॉस जीता है ओवले टीम ने. जो भी डिसीजन रहेगा ये मैच फिनिश होने के बाद आपको मैदान के अंदर जाना है तुरंत. इसको भी ध्यान में रखना है. इस ओवर की बात करेंगे 3 गेंदें शेष है. 44 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं. हाईएस्ट टोटल की बात करेंगे तुरमाली टीम ने 45 बनाए. तो जरूर उस टीम के आगे जाने के लिए आपको 2 रन और बनाने होंगे. त्रिकोण टीम को स्ट्राइक रेंज के ऊपर अब बल्लेबाजी मार्ग पर नजर आते हुए सूरज मोकल स्ट्राइक रेंज के ऊपर. इस बार देखिए सूरज का काफी अच्छा शॉट. गैप में गेंद जाती हुई नजर आ रही है. कवर्स की रीजन में गेंद जाएगी सीमा पार. सूरज के बल्ले से मिलेंगे 4. प्रीत कीजिए गेंद जरूर वहां पर कट करना चाहते थे. सिंगल रन आसानी के साथ यहां से पूरी होती हुई नजर आ रही है. सिंगल की मदद से टोटल पहुंचता हुआ 49 के ऊपर. इस ओवर की बात करेंगे अभी भी एक गेंद यहां से शेष है. 49 रन स्कोर कार्ड के ऊपर और आज के रात का ये हाईएस्ट टोटल अभी तक का पहुंचता हुआ नजर आ रहा है. नेक्स्ट मैच में जरूर दहीवली और ओवली टीम नजर आएगी. 49 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए इस ओवर की अंतिम गेंद. प्रीत गेंदबाजी मार्ग पर तैयार. फुल टॉस गेंद थी. जरूर मिस टाइम स्ट्रोक नजर आता हुआ. खिलाड़ी कोशिश करेंगे लेकिन कैच वहां पर छूटता हुआ. सिंगल पूरा किया. दूसरे की कोशिश. दूसरा रन पूरा किया. तीसरे की कोशिश और यहां पर रनआउट के तौर पर अभिजीत होंगे मैदान से बाहर. 5 ओवर का खेल समाप्त हुआ. 5 ओवर के समाप्ति के बाद टीम त्रिकोण ने टोटल रन बनाए 51 और 52 रनों का टारगेट रखा है केगांव टीम के सामने. यह टारगेट किस तरीके से चेस होगा अगले सत्र में सुनाएंगे मेरे साथी कमेंटेटर चेतन जी स्वामी सर.
डीजे सॅम आणि खरं तर साई ठाकूर त्यानंतर पाहिलं असेल आपण करण याला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्य सुसर्वदा. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती देव बाप्पा गणपती. प्रथम गणरायाला करूया स्पर्धेच्या माध्यमातून कोटी कोटी प्रणाम. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता. तो आपला शिवबा होता. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. तसेच अग्रिकोल्यांचं आराध्य दैवत अग्रिकोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा माते सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मानवंदना देऊया. तसेच स्वर्गीय लोकनेते दीपापाडी साहेबांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करू आपण या स्पर्धेला आपण करूया सुरुवात. भारतीय जनता पार्टी केवणे उरण पनवेल आमदार चषक 2025 से थर्रार पाहत आहे. 4 खर तर दिवसाची नाईटची स्पर्धा नक्कीच पाहायला मिळतोय. आजचा सेकंड दिवस आणि खरं तर पाहिलं असेल आपण सेकंड दिवसामधला चौथा सामना मात्र नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहताय. जय वागेश्वर पिरकोन इलेव्हन विपक्ष टीम आपण पाहताय. के गाव ही बिग फाईट मध्ये आतमध्ये पहिल्या सत्र मात्र नक्कीच संपला गेलाय. धावांचा विचार धावा लागला. स्कोर डबल 5 षटकामध्ये जवळ धावा कुठल्या गेल्यात. 51 धावा आणि 52 धावांचा तर मात्र नक्कीच एक उद्दिष्ट ठेवला गेलाय. 5 षटकामध्ये सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वाधाची बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण अतिशय दमदार आयोजन. विद्यमान सामना 2 डोलक्यामध्ये कलगीतुरा यादवी धुमत चक्री चकमक जुगलबंदी आतषबाजी हमरी तुमरी रस्सी केच 2 बलाढ्य संघ एक. थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहताय सलामीची जोडी हर्षद ठाकूर आणि विवेक ठाकूर. बॉल ट्रॅक वरती नो डाऊट. सूरज मोकल एक तेज तर्रार गोलंदाज पिरकोन संघाचा पाहत आहे. पहिली नाईटची स्पर्धा आली होती आपण पाहिलं असेल. समीरजी गोळी आणि त्यानंतर नक्कीच मनीष शिवकर नक्कीच ही स्पर्धा आली होती. त्यामध्ये चॅम्पियन ठरले संघ आज मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. स्ट्राईक इन वरती फलंदाज पाहत आहे विवेक ठाकूर. तर स्ट्राईक इन वरती हर्षद ठाकूर. तर गतरारा आपण पाहिला असेल पिरकोन संघाची बुलेट रन ऑन ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज मोकाल चला स्पीडअप करा थोडंफार. दोन्ही टीमला खरं तर विनंती असेल आणि एकदा पंचांना विनंती करतो की स्पीडअप मात्र नक्कीच करायची आहे. यस गेम ऑन. पंचाच्या मात्र नक्कीच आलाय. ग्रीन सिग्नल मात्र नक्कीच पोहोचला गेलाय. मॅच स्टार्ट गेम ऑन. 5 षटक आणि 52 धावांची गरज. जवळ तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 10.20च्या सरीसर मला नक्कीच पल्ला गाठायचा आहे. राईट नंबर ओव्हर द विकेट. सूरज टू आपण पाहता स्ट्राईक एन वरती विवेक ठाकूर. दोन्ही टीमला आपण बेस्ट ऑफ लक देऊया आणि बोलूया मैदानाकडे. पहिला चेंडू ब्लॉक होल होता. खोदून कायचा प्रयत्न. पहिला चेंडू खेळता डाडी खेळायचा प्रयत्न होता. थोडाफार नक्कीच फंबल झाला होता. आपण पाहिलं असेल डॉट चेंडू फेकला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात. डॉट चेंडू फेकला गेलाय. चांगली सुरुवात हेच करावं लागले या षटकामध्ये. आपण पाहिलं असेल टीम वागेश्वर पिरकोन संघाला. सूरज मोकल मोठा फटका व्हायचा प्रयत्न. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल राईटच्या बाहेर लँड केला. फलंदाज विवेक ठाकूरच्या बॅट मधून पहिला तडाखा. षटकार तर त्रिवार मानाचा मुजरा करून वळूया आपण मैदानाकडे. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर मात्र नक्कीच मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला. षटका ठोकला फलंदाज विवेक ठाकूरने. चांगला चेंडू तेवढ्या ताकदीने खेळ तर कटआउट काढलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. थोडाफार पंबल. त्यानंतर नक्कीच चांगला बॅकअप. फक्त मिळाला सिंगल धाव. 1 धाव झाली ऍड या चेंडू वरती. चला अजय खरतर आपण पाहताय बॉर्डर लाईनच्या जवळ तो मात्र नक्कीच पट्टा लावलाय ना. त्या पट्ट्याच्या मात्र नक्कीच पाठी बसायचा आहे. प्रेक्षकाला विनंती असेल ही खरतर स्पर्धा मात्र नक्कीच लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. जर मात्र नक्कीच कॅमेरा झूम अप केलं तर मात्र नक्कीच पुन्हा एकदा
त्या गोष्टीला गालगोट लागता कामा नाहीये. त्या दिशेने खरं तर चेंडू ट्रॅव्हल झाला. कॉपी स्टाईल मध्ये करता चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. एक चेंडू धाव अजून एक ऍड झाली आणि धावांचा विचार धावा लागला स्कोर करते. तब्बल 8 धावा बिनबाद 8 अशी दमदार सुरुवात करताना आपण पाहिले असेल टीम विवेक नक्कीच षटकार ठोकला होता. त्यानंतर सिंगल, त्यात नक्कीच हर्षद ठाकूर आला स्ट्राईक एंड वरती आणि एक धाव पळून काढली. फुलटॉस होता, फंबल झाला, डॉट चेंडू फेकला गेला मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आपण पाहिलं असेल सूरज मोकल्याने शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. चांगला कमबॅक षटकार ठोकल्यानंतर करता चांगला कमबॅक करा मिळतोय. बॉलिंग मार्ग सूरज याचा पहिली चेंडू डॉट 6-1 पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकला गेलाय. स्लोवर वन पिक गेलाय. फिल्डर आहे ताईना त्याच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत असून एक ठोकलाय. फलंदाज विवेक ठाकूरच्या मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय आत्माराम माली साहेबांना की खरं तर आमच्या मुख्य व्यासपीठातून करत असताना आपण व्हायचं आहे. त्याचबरोबर संजयजी गायकवाड साहेब खरं तर पिरकोंगावचे शिवपुत्र त्यांना सुद्धा विनंती करतो. खरं तर तुमची जागा तिथं नाही आहे, तुमची जागा मात्र नक्कीच आमच्या हृदयामध्ये असेल. त्यानंतर मिनिलजी पाळील दिघाटी त्यांना सुद्धा विनंती करतो. त्याच्याबरोबर मारोजी थली केलोने, त्यानंतर नारायणजी मात्रे खरं तर आपण पाहिलं असेल नारायण बाबा मात्रे साहेबांना सुद्धा विनंती करतो. त्याचबरोबर शशिकांत मारुती ठाकूर साहेबांना विनंती करतो. तसेच महेशजी बाळराम शिवकर साहेबांना विनंती करतो तुम्ही सुद्धा आमच्या मंचकावरती येऊन खरं तर स्थान बनवायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक पाहुण्याचं मात्र नक्कीच या तोचित मान सन्मान केलं जाईल. चौका ठोकला गेला अंतिम चेंडूवरती. षटका ठोकणारा फलंदाज पाहिला असेल आपण विवेक ठाकूर रन फायर झालाय. तर बॉल ट्रॅक वरती मागच्या स्पर्धेमध्ये खरं तर या मालिकावीराचा मात्र नक्कीच मानकरी ठरला. बॉल ट्रॅक वरती असून एक तेज तरार गोलंदाज प्रसाद गावण ऑन ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतोय. एक विस्फोटक खेळू त्याच मात्र नक्कीच एक तेज तरार गोलंदाज पिरकोन एक्सप्रेस या नावावर तर ओळखला जी ओळख आपण पाहिली असेल कित्येक मैदानावरती. पहिला चेंडू पहिलेच म्हटलं होतं एक तेज तरार गोलंदाज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये प्रचंड वेगाने बीट करतोय फलंदाज हर्षद ठाकूर याला. गोलंदाजी मार्क होती प्रसाद गावण. पिरकोन एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातो का ओळखलं जातो हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देताना पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय. ब्लॉक हॉल यावेळेला दांडी 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 गुल विकेटचा पतंग. मुझको गेलाय मैदानाच्या आतमध्ये दांडी मात्र नक्कीच गोल केलं. फलंदाज पाहिला असेल आपण हर्षद ठाकूर याची. पिरकोणची बुलेट ट्रेन आज प्रचंड वेगाने धावताना पाहायला मिळतोय या केवळच्या मैदानावरती. आपण पाहिलं असेल प्रसाद गावण एक तेज तरार गोलंदाज. पहिला चेंडू डॉट त्यानंतर मात्र नक्की दांडी गोल न्यू बॅट्समन मध्ये दाखल झालाय. निखिल मात्र अजून एक हार्ड हिटर फलंदाज 9 स्टार केगाव संघाचा एक विस्फोटक खेळाडू. छोटा पॅकेट बडा धमाका पॉकेट डायनामो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर समोर गोलंदाजी मार्क होती पाहते आपण पिरकोन एक्सप्रेस प्रसाद गावण. आल्या मात्र नक्कीच कवरच्या दिशेने मात्र नक्कीच घ्यायचा प्रयत्न. जेलची नामी संधी पकडलाय जेल. आल्या मात्र नक्कीच विकेट अजून एक मात्र गेलाय. निखिल मात्र सुद्धा बाद झाला गेलाय. विकेट क्रमांक 2 मोठ धक्के दिले गेलेत आणि पूर्णपणे बॅकफुटला ढकलला गेलाय टीम केगाव संघाला. डीजे
जवळ जवळ त्यानंतर या खरतर पहिला असेल आपण षटकामध्ये पूर्णपणे खरतर पूर्ण लावलाय त्या धावांना. चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल धाव या चेंडूची विरुद्ध 14 धावा लागल्या स्कोर मध्ये. या षटकाचा विजय धावाला खरतर खर्चकल्या 2 आणि 2 मोठे धक्के प्रसाद गावाने मात्र नक्कीच दिलाय आणि तिथून मात्र नक्कीच पुन्हा एकदा शिरकाव केलाय आपल्या टीमला. खरतर आपण पाहताय वागेश्वर पिरकोन संघाने ब्लॉक हॉल चेंडू खोदून काढला समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफला फिल्डर आहे तायनात, चेंडू उचला फेकेल फक्त सिंगल धावे शेवटच्या अंतिम चेंडूवरती. 2 षटकात वाजवेकेल मात्र नक्कीच संपला गेलाय. धावांचा विचार का धावा लागला स्कोर वरती 15 धावा 2 गडी मात्र नक्कीच गारद झालेत. एक कोल्यांची कुली स्वामीनी आई एकविरा मातेचा करताना आपण संगीत ऐकला. डीजे साम आणि डीजे साई ठाकूरच्या माध्यमातून बॉलिंग मार्गवती करतात. ते षटक फेकताना मैदानात दाखल झालाय पिरकोन संघाचा रुपेश मात्रे. तर समोर फलंदाज आपण पाहताय नीरज ठाकूर. राईट अमाउंट द विकेट. पहिला चेंडू उडवायचा प्रयत्न, चेंडू खूप लवत आहे. फिल्डर आहात तैनात पकडला चेल आणि मैदानाच्या आतमध्ये संपवलाय. नीरज ठाकूरचा खेळ असून एकदा रुपेश मात्रे मेडल स्पेशलिस्ट खेळतर त्यांची 12वी प्रतिनिधी मात्र नक्कीच चांगले येतात. अनेक स्पर्धेमध्ये खेळतर मेडल षटक फेकण्याचं कारनामा या खेळूच्या माध्यमातून राहिला गेलाय. तोच पुन्हा एकदा डॉट चेंडू खतर फेकताना मैदानाच्या आतमध्ये धावा लागला स्कोर ते फक्त 15 धावा तुम्हाला इथं करायचे आहेत. सोळा चेंडू 37 धावेची अद्याप गरज आहे. असून एक ते स्टारर फास्ट अँड फ्युरियस मेडल स्पेशलिस्ट ऑन अ ट्रॅक रुपेश मात्रे. हा ते स्टारर गोलंदाज अक्षरशः वेगाने बीट करतोय. रुपेश मात्रे प्रत्येक खेळूला पहिला करतर चेंडूवरती बाद केला होता. फंद पाहिला असेल आपण नीरज ठाकूर त्यानंतर नक्कीच पूर्णपणे खरतर जखून ठेवण्याचं काम कुंजा ठाकूरला मात्र नक्कीच करताना 2 चेंडू डॉट आणि 1 विकेट. हो या वेळेला पुन्हा एकदा दांडी गुल केले स्पेशलिस्ट मैदान विकेट. नक्कीच मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अजून एक धक्का बसलाय टीम केगाव संघाला.
मोठे धक्के एकत्र एका षटकामध्ये दिले होते. पहिला प्रसाद गावडने तोच कारनामा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा करताना रुपेश मात्रे पहिला विकेट, त्यानंतर डॉट डॉट पुन्हा एकदा विकेट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ओमकार ठाकूर. ओहो तेज तर्रार, फास्ट अँड फ्युरियस असून एक तेज तर्रार गोलंदाज. रुपेशच्या नंतर मात्र नक्कीच आपण पाहिलं असेल, प्रसादच्या नंतर मात्र नक्कीच पाहायचं रुपेशला. हा गोकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना 5 चेंडू डॉट, त्यामध्ये 2 विकेट. हा चेंडू फेकला तर मात्र नक्कीच कारनामा होईल या स्पर्धेमध्ये. हा मात्र नक्कीच डॉट चेंडू फेकेल का? कटकायचा प्रयत्न कव्हरच्या मात्र नक्कीच वरतून खेळून काढलाय. चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. उशिरा का होईना पण तो ओमकारच्या बॅट मधून मात्र नक्कीच मिळाला 4. डीजे थँक्यू डीजे मास्टर. मंचकावरती आपण अजून एक आदरपूर्वक सन्मान घेऊया. आदरणीय सन्मान्य पिरकोगावचे सुपुत्र संजयजी गायकवाड साहेब म्हणून नक्कीच मंचकावरती अजून एक सन्मान घेऊया. मी विनंती करतो अजयकांना की तुमच्या पत्र शुभ असते. संजयजी गावण साहेबांचा मात्र नक्कीच मंचकावरती आपण शुभ सन्मान घेऊया. पिरकोगावचे कतर सुपुत्र आणि एक गोड व्यक्तिमत्व म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. संजयजी गायकवाड साहेबांचा मात्र नक्कीच मंचकावरती आपण आदरपूर्वक सन्मान मध्ये नक्कीच घेऊया. गायकवाड यस. बारा चेंडू आणि 33 धावेची गरज. बॉल ट्रॅक वरती आपण पाहत आहे प्रसाद गावण्याला. पहिला चेंडू ब्लॉक कॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. हो सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट होईल का? यस. 2 धावा मात्र नक्कीच पहिल्या चेंडू ऍड झाल्यात या मॅच मध्ये. खरं तर हे कमबॅक करून षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं होतं. काय पाहिलं असेल आपण रुपेश मात्रेने, परंतु या खरं तर षटकामध्ये तुम्हाला हात खोलावे लागतील. आपण पाहिलं असेल बॅटिंग संघ केगाव संघाला. हो चांगला नक्कीच चेंडू फेकला होता. ब्लॉक चेंडू खोदून काढलाय. पिरकोनचा करता चिता चेंडू मध्ये खरं तर झडप घालतोय आणि मात्र नक्कीच एकदा पळून काढल्या. हडीब्या बाटने खरं तर लॉंग ऑनला मात्र नक्कीच चेंडू ट्रॅव्हल्स झाला. फक्त बघा सिंगल धाव. केगाव संघासाठी करता सुवर्ण संधी असेल. 3 षटकार ठोकले तर मात्र नक्कीच 2000 रुपये पारितोषिक आलाय. गोपित मात्र नक्कीच असतील. राईट मोर द विकेट. फुल टॉस, फुल टोल वसूल करणारा षटकार ठोकला गेलाय. या मॅचची हवा काढणार षटकार. उशिरा का होईना फलंदाज विवेक ठाकूरच्या बॅट मधून लांब 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 वरचा षटकार. सध्या संपला नाहीये. जिंकेल को 9 स्टार केगाव विपक्ष टीम वागेश्वर. आपण पाहता पिरकोन संघ. सलामीला आलेला फलंदाज विवेक ठाकूर अद्याप झुंज देतो मैदानाच्या आतमध्ये. ब्लॉक कॉल चेंडू स्वतःच्या फॉर्ममध्ये चांगली फिल्डिंग करताना आपण पाहिलं असेल प्रसाद गावण. पिरकोन खतर टुर्नामेंट झाली होती 5 पॉइंट साठी. खतर या खेळाडूची आपल्या स्वप्नातील बाईक मात्र नक्कीच गेली होती. तेजस
खर तर एक मॅचचा फरक होता, जवळ पाहिला समोरचा खेळाडू मात्र नक्कीच 4 मात्र नक्कीच सामने खेळला होता, परंतु तेजस याने फक्त 3 मात्र नक्कीच सामने खेळले होते. चांगला फटका समोर देशा मात्र नक्कीच खेळून काढलाय. सिंगल धाव मात्र नक्कीच ऍड झाली आहे चेंडूवरती. धावांचा विचार कर, धावा लागला, स्कोर डबल 30 धावा, 30 लॉस 4 विकेट्स. टीम 9 स्टार केगाव संघ 6 चेंडू तुम्हाला जवळ करायचे 22 धावा. 6 चेंडू 22 धावेची गरज. कित्येक टुर्नामेंट मध्ये करताना आपण पाहिले असेल धावा चेस होताना, आणि त्या सुद्धा मात्र नक्कीच धावा डिपेंड होताना पाहिल्यात. पण जिंकेल कोण आहे? 6 चेंडू आणि 22 धावेची गरज. सहा चेंडू आणि 22 धावेची गरी. बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय एक यंगस्टर खेळाडू पिरकोन संघाचा सनील पाटील. बॉल ट्रॅक वरती 6 चेंडू 22 धावेची गरज. पहिला चेंडू बाटची कडा, ब्रश आलाय, पकडलाय चेल. एका अति सुंज देणार खंदार फलंदाज पाहते आपण. विवेकचा मात्र नक्कीच संपतोय खेळ. असून एक धक्का बसलाय टीम 9 स्टार केगाव संघाला. फलंदाज बाद होईल विवेक ठाकूर. डीजे 30 धावा लागल्या. स्कोर होती 5 विकेट मात्र नक्कीच गमावले अद्यापर्यंत टीम 9 स्टार केगाव संघाने. 4 मध्ये आता तुम्हाला काढायचे जवळ 21 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. 4 मध्ये 21 ची गरज. राईट अप ओव्हर द विकेट मारा करेल. एखाद दुसरा मोठा फटका आता पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम केगाव संघ. फटका ठोकेल कोल. समोर देशामध्ये नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला. बघा खर तर पिरकूनचा चिता. आणि पीठ मात्र नक्कीच असता सुद्धा आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये हे एफर्ट देताना हेच करावं लागेल. या स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्हाला अव्वल मात्र नक्कीच राहायचं असेल तर. रनआउटची संधी मात्र नक्कीच अजून एक धक्का बसलाय टीम केगाव संघाला. डीजे
पाहायला मिळाला. प्लीज आहे दोन चेंडू जवळ जवळ तुम्हाला करायचे आहेत. 14 धावा. हा सुद्धा कारनामा कित्येक वेळा पाहायला मिळाला, परंतु आता मात्र नक्कीच घडताना पाहायला दिसत नाही. एक धाव मात्र नक्कीच पलून काढली. एक चेंडू आणि जवळ जवळ तुम्हाला करायचे आहेत 13 धावा. एक चेंडू 13 धावेची गरज. करण मडवी आणि विनोद भगतची मात्र नक्कीच ती तुम्हाला मॅच आठवायला लागेल. आदर्श ट्रॉफी मध्ये नक्कीच झाली होती. 9 चेंडू फेकला होता, त्यानंतर करण मडवीचा मात्र नक्कीच षटकार पाहायला मिळाला होता. पण तो असं काय मात्र नक्कीच मैदानाची घडेल का, हे मात्र नक्कीच प्रेक्षक वर्ग प्राऊड पाहत आहे. सामना फिनिश. जिंकला टीम वागेश्वर पिरको संघ वर्ल्ड प्लेट आणि हार्ड लक टीम 9 स्टार केगाव संघ. दोन्ही टीमला करता नेक्स्ट मॅच साठी नेक्स्ट मात्र नक्कीच टुर्नामेंट साठी आपण बेस्ट ऑफ लक देऊया.